शिल्पकार, थोर समाजसुधारक, ज्ञानाचे महासागर, अर्थतज्ञ आणि दलित बौद्ध चळवळीचे प्रणेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि सामाजिक समतेसाठी आयुष्यभर त्यागा दिला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून संविधान निर्मितीत अमूल्य योगदान दिले. भारताच्या इतिहासात ज्या महापुरुषांनी समाजाला एक नवी दिशा दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते. केवळ दलितच नव्हे तर सर्व शोषित महिलांच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव रामजी सकपाळ होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून उच्च शिक्षण घेतले. समाजातील विषमता आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी भारतचा चौथा सत्याग्रह केला. नायक सारखी नियतकालिके सुरू करून समाजातील अन्यायाला वाचा फोडतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मिळावी यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महत्त्वाचा मंत्र. स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी त्यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी जगातील विविध संविधानांचा अभ्यास करून भारतीय संविधान निर्माण केले, ज्यातून सर्व नागरिकांना समान हक्क मिळाले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी अन्वयांसह बौद्ध धर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापद निर्माण झाले. बाबासाहेब हे ज्ञानाचे प्रतीक होते आणि त्यांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. जगामध्ये कधी तिथे जायचे ते शिक्षण नाही, म्हणून आधी भाकरी खा पण आपल्या लेकरांना चांगले शिकवा. तुम्ही माझे 4 शब्द शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.